अजून 2 पर्सेस घ्यायच्यात बट तू मगाशी घेतलीच नाही सगळं ती. काय तू इथे? हो इथे का तुला काही प्रॉब्लेम आहे? तुझं दुकान आहे का? नाही, हे माझं दुकान नाहीये, पण इथे तुझ्या स्टाईलच्या साड्या वगैरे काही मिळत नाही. तू जीन्स घालणार आहेस आता? ए त्या माझ्यासाठी येता हो गे. राधिका चल बस झालं. ना शान्या तुझ्यासाठी पण जीन्स घेते हा तुझ्या लग्नासाठी. नाही काय आहे? तुझ्या लग्नात तू काय साड्या गिड्या नेसणार नाहीस. ते असलं काहीतरी भैताडासारखं स्कर्ट किंवा शॉर्ट्स घालून येशील. त्यापेक्षा अंगभर जीन्स बरी नाही का? हा? माझं लग्न आहे ना, मी बघते ना काय करायचं शॉपिंगचं. आणि शॉपिंग कोणाच्या पैशावरती करशील? श्रेयसच्या. बाई शान्या तुझी नोकरी टिकून आहे ते मायामुळे. राहतेस ईशाच्या घरात आणि शॉपिंग कोणाच्या जीवावर? श्रेयसच्या. काही स्वतःच काहीतरी कर ना. तुला स्वतःच म्हणून काही आहे की नाही? आता माझं बघ ना, मी माझी कमवते, माझं शॉपिंग करते आणि आता तर माझी फिरायला जाऊन राहिले. वाव ग्रेट आहेस तू. आता मला भाषण देऊ नको, तुझं शॉपिंग कर ना. ए मी नाही तुला थांबवलं. तुलाच नसत्या चौकशा आणि आता मला म्हणून राहिली शॉपिंग कर म्हणून. जातोच. चल ग. तिचा प्रॉब्लेम काय यार, केवढी लेक्चर देते. माझी आई पण एवढी लेक्चर देत नाही मला. नाही तिथेच तर चुकली नाही. लहानपणीच 2 कनपडात लावायला पाहिजे होत्या. तुझं आता अथर्वच्या वयाची असतीस ना तर माझ्या एका रट्ट्यात सरळ झाली असतीस. सनया चल ना, आपल्याला अजून खूप शॉपिंग करायची आहे ना. आता अजून शॉपिंग आहेच का? आता कसलं शॉपिंग हिचं? तुला काय करायचंय मला सिंगम. राधिका आंटी ते तिला काही कारणच लागत नाही ना शॉपिंगला. चल चल सनया चल, पर्स घ्यायचे ना. पर्स काय मुडत आहे यार. काय म्हणाली का ती? अथर्व अथर्व किती पसारा करून ठेवलास रे. आई तुम्ही नाश्ता करून घ्या बरं. काय रे तुला कळत नाही का? चल उठ, हात धुणे बरं. जा लवकर जा. का गं बाई, किती गडबड असते ग तुझी. आई आता तुम्ही त्याची बाजू घेऊ नका बरं. तुम्हाला माहितीये ना कसं वागतो ते. आणि आता तर काय विचारायच नको. गणपतीच्या निमित्ताने हा अन्या खाली खेळत बसतात, मग रात्री झोपायला उशीर होतो, मग सकाळी उठायला मागत नाही. मग आपलं काय अलग चाललंय का? आपल्याला इथं आवर सावर करायला उशीर होते ना. हो जाऊ दे ना, गणपतीमध्ये चालायचं सगळं चालते. रेवती तर सांगत होती का नेहा सकाळी उठतच नाही, शाळेत जायचंच नसतं तिला. आणि आज तिच्या नादानं यांनी पण शाळेला दांडी मारली. लवकर ये रे. हे तुम्ही लहान असताना ग शाळेला किती सुट्टी पडायची ना ग गणपतीची. आम्ही तर तिघही रोज रात्री एक तरी सार्वजनिक गणपती करायचो बरं. पण आई आता या पोरांना न्यावंसच वाटत नाही. एवढी गर्दी असते आणि रांगात एवढ्या नुसती चेंगरा चेंगरी असते, म्हणून नको वाटतं पोरांना घेऊन जायला. खरंय ग बाई. हे सण उत्सव सगळ्यांनी एकत्र यावे म्हणून तर साजरे करायचे असतात. पण का हल्ली तर लोकांना काहीच कळत नाही बाई. हो ना, नुसतं शक्ती प्रदर्शन आणि पैशाचा पडेजा. बाई राधिके, पूर्वी पैसे कमी असले तरी सगळ्याची महिमान नवाजी व्हायची बरं. कोणताही सण असो, कोणतेही उत्सव असो, आणि किती माणसं जेवायला येत, सगळं कसं हसतमुखानं व्हायचं. कशाची कमी पडायची नाही बरं त्यावेळी. खरंय. पण आई बरं झालं ना आपण आपल्या सोसायटीमध्ये गणपती बसवला. त्या निमित्ताने सगळे लोक एकत्र आले. हो बाई, हो कळलं तुझं. अथर्व चला चला आठ पाय अथर्व. ये रे लवकर, नाश्ता करायचा आहे ना तुला. आई नाश्त्याला दांडी मारलेली दिसते यांनी. आई आज प्रसादाला काय करायचं? आपल्या इथे करतात तसे तळणीचे मोदक करूया का? का बाई विचारते, कर ना बाई तुझं. कर कर कर. चालेल. अथर्व ये रे लवकर. बाई आयला पोट्ट आलं पोट्ट. नाही का करायचा नाश्ता? हा का दांडी मारली नाश्त्यालाही? नाही म्हणून आला पा बरं. चल लवकर बस इथे.
चल लवकर बस. हा, नाश्ता करायचा आहे तुला. अथर्व, ही काय वही ठेवायची जागा आहे का? चल लवकर आकर. किती पसारा करून ठेवला रे तू. हा, पटापट खाऊन घे, नंतर मी तुला दूध देणार आहे. मग दूधही सगळं पिऊन टाकायचं शहाण्या मुलासारखं. आई तू फिरायला कधी आला ना? जाणार आहे लवकर. आई तू सिंगापूरला जायला तर माझ्यासाठी गिफ्ट टाकलं ना? हो, त्यासाठीच तर जाऊन राहिले ना. अथर्व, आणि मी तुला किती वेळा सांगितलंय माझ्या सिंगापूरच्या ट्रिपचं असं मध्येच बोलायचं नाही. बाबांनी ऐकलं तर पटकन बाबांसमोर बोलून जाशील ना. बापा कधी नाही आहे, ते ऑफिसला गेले म्हणून ते बोलतोय ना. पाहिलं किती स्मार्ट झालाय ते. ए बच्चा, तू इथे इथे काय करतेस बच्चा? तू ऐक ना, अगं कोणी आलं तर. कोणी नाहीये बाहेर. मी बघून आले ना आता. अगं पण तू कोणी आलं तर प्रॉब्लेम. बच्चा ऐक शी. काय बोर आहे मला, कंटाळा आलाय हाईड अँड सीकचा. ऐक ना, तिथे तिथे नको बसूस, कोणीतरी बघेल ना बच्चा. फाईन. प्लीज. एनिवे, हे बघ एक्सरसाइज आहे.